ऑफिसमध्ये एक छोटंसं मीटिंग रूम होतं जिथे अर्णव, विराज आणि आयुषी बसले होते. अर्णव आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता आणि आयुषी व्हाईट बोर्डवरती काहीतरी लिहत होती. अरे ही पिक्चर आपल्यासाठी खूप मोठा मौका आहे. पोस्टर पिक्चर लिहायची आहे मला एक, काही असं की ज्याने लोकांची आत्मा कापली पाहिजे. ह्या छोट्याशा रूममध्ये माझा दम घुटतोय. मला मोकळी हवा पाहिजे जिथे डोक्यामध्ये असे एकदम विचार पटापट येतील. लोणावळा कसं राहील? तिथे एक फार्म हाऊस आपण रेंटवरती घेऊया. ताजी हवा, जंगलची सन्नाटा आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणतंच डिस्ट्रॅक्शन नसेल. अर्णव, विराज आणि आयुषी गाडीमध्ये बसून फार्म हाऊसच्या रस्त्याने जातात. अर्णव गाडी चालवत होता. लोणावळ्याच्या शांत रस्त्यावरती गाडी धावत होती. तेवढ्यातच अनोळखी व्यक्ती त्यांच्या चेहऱ्यावरती एक शांत हास्य त्यांच्यापासून लिफ्ट मागतात. कुठं जायचंय भाऊ? बस थोडंसं पुढे. ठीक आहे बस. अर्णव त्या दोघंही अनोळखी व्यक्तीला आपल्या गाडीत बसवतात. गाडी चालायला लागते, पण त्या अनोळखी व्यक्तींचे डोळे त्या तिघांनाही एकटक बघत होती. सोबतच त्यांच्या शरीरातून एक वेगळाच दुर्गंध येत होता. हे काय आहे? किती घाण आहे. यांच्या शरीरात नाही येत आहे, जसं की काहीतरी सडतंय. हे ऐकून दोघंही अनोळखी व्यक्ती आयुषीकडे रागाने बघतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक खूप भीतीदायक चमक होती. भाऊ तुम्ही कुठले आहात? इथले लोकल आहात की फिरायला आलायत? दोन्हीही अनोळखी व्यक्ती एकदम शांत असतात, फक्त त्या तिघांना घुरत असतात. अहो दादा, तुम्हालाच विचारते मी, काही बोलत का नाही? आयुषीचा ताना मारल्यानंतरही ते दोघं एकदम शांत होते. त्यांचा श्वास एकदम भारी होता आणि त्यांची शांतता त्या माहोलला पूर्ण भीतीदायक बनवत होती. जेव्हापासून बसलायत नुसते घुरून बघतायत. जायचं कुठे आहे ते सांगा मला नीट. जिथे तुम्ही लोक जात आहात. हा काय मूर्खपणा आहे? नीट सांगा ना. बोललो ना, तुम्ही जिथे जाणार तिथेच आम्ही जाणार. आम्ही ट्रकच्या खाली चाललोय, येणार का तिथे? उतरा गाडीच्या खाली. अर्णव आणि विराज त्या दोन्हीही अनोळख्या व्यक्तींना गाडीतून धक्का मारून उतरवून टाकतात. जवळच आयुषी बघते की काही मुलं की रस्त्याच्या कडेवरती काही मुलं त्या कोंबड्याला कापून भयानक खेळ खेळत होते, जसं की काही शैतानी रस्म असेल. अशी हे मुलं काय करतायत आणि किती भीतीदायक आहे हे. हे गाव खूपच वेगळं आहे यार, काहीतरी गडबड आहे इथे. दोघंही अनोळखी व्यक्तींना उतरवल्यानंतर गाडी थोडी समोर जाते आणि अचानकच खराब होऊन जाते आणि तिथे एक वेगळीच शांतता होती. आता गाडीला काय झालं? असं वाटतं यामध्ये काहीतरी खराबी आली आहे. तिघंही गाडीच्या बाहेर उतरून त्याला ठीक करायचा प्रयत्न करतात. तेवढ्यातच आयुषीची नजर त्या दोन्ही अनोळखी व्यक्तीवरती जाते ज्यांना त्यांनी गाडीतून काढलं होतं. ते लांबूनच त्या तिघांना बघून घुरत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये एक भीतीदायक चमक होती. ते बघा, ते दोघंही तिथेच उभे आहेत. नक्कीच या दोघांचंच हे काम असेल. अर्णव त्या दोघांनाही आपल्या जवळ बोलवतो. तिथे उभं राहून काय घुरून बघतायत? काय पाहिजे तुम्हाला सांगा. इथे कुठे गॅरेज आहेत तर सांगा. इथे कुठलंच गॅरेज नाहीये. अर्णव आणि विराज जवळपास बघतात की जवळपास खूप संख्यांमध्ये गाड्या अशाच पडलेल्या होत्या आणि जंग खात होती, जसं की इथे प्रत्येक गाडी खराब होऊन फक्त जंग खायला येते. इतक्या सगळ्या गाड्या? इथे काय सगळ्या गाड्या खराबच होतात का? दोघंही अनोळखी व्यक्ती या प्रश्नाचा उत्तर नाही देत, फक्त एक भयानक हास्य आणि बस. अरे जाऊ दे, ऑनलाईन चेक करून एखाद्या चांगल्या मेकॅनिकला बोलवतो. विराज मेकॅनिकला कॉल करतो. नाही साहेब, बनावली गावामध्ये मी नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? बस असंच. मेकॅनिकचं बोलणं ऐकून अर्णव, विराज आणि आयुषी चिंतेत येतात. त्यांना असं वाटतं की समोर की या गावामध्ये एक भयानक राज लपलेला आहे. सोडा, उद्या गाडी ठीक करूया. फार्म हाऊस इथून जवळच आहे, पायी पायीच जाऊया. तिघंही चालतच त्या फार्म हाऊसपर्यंत जातात, पण त्यांच्या मागे एक अदृश्य सावली त्यांच्या मागे येते. हिरवळ आणि घनदाट जंगलामध्ये वसलेलं हे फार्म हाऊस शहरातल्या आवाजापासून खूप लांब होतं, पण ह्या शांततेमध्ये काहीतरी रहस्यमय होतं. इथे तर खूप शांतता आहे. मुंबईचं ट्रॅफिक, धावपळ सगळं विसरून गेली. फक्त आपण, पाऊस आणि हे जंगल.
हो, हे तर मीच बघत आहे. रायटर आहेस, काही क्रिएटिव्ह बोल. तेव्हाच आरुषीची नजर खिडकीवरती जाते. दोघीही उघडी माणसं जे फक्त अंडरवेअर घालून होते. त्यांच्या चेहऱ्यावरती भीतीदायक मुखुटे होते आणि त्यांचे भीतीदायक डोळे, त्यांचे डोळे लाल होते की जसं फक्त त्यांना रक्त पाहिजे आहे. अरे ते बघा, दोन्हीही उघडी माणसं मुखुटे घालून आपल्याला घुरतायत. अर्णव आणि विराज जसंच त्यांना बघतात तर ते दोघंही घाबरून तिथून पळून जातात. अर्णव आणि विराज बाहेर येतात, पण बाहेर कोणीच नसतं. फक्त जंगलातली शांतता आणि एक भीतीदायक हवा. मला तर वाटते तेच दोघं होते, पण मुखवटे घालून ते काय येतील? कोणी दुसरे असतील. जाऊ दे, चल पळूया. अर्णव दरवाजा बंद करतो आणि तिघंही बसून बोलत असतात तर तेवढ्यातच दरवाजा जोरजोरात वाजतो. अर्णव दरवाजा उघडतो तर तो बघतो तिथे एक बाई उभी होती. दादा, काय तुम्ही माझ्या नवऱ्याला बघितलंय? ते जंगलामध्ये कुठेतरी हरवले आहेत आणि सकाळपासनं गायब आहेत. अर्णव काहीतरी बोलणारच होता, तेवढ्यातच ती बाई अंधारामध्ये गायब होऊन जाते. फक्त तिची सावली दिसते, जसं की काही भूत या साया होता. आणि अर्णव अचानक दरवाजा बंद करतो. ही कोण होती? काही सांगितलं पण नाही. अंधारात गायब झाली. कोणी हायकर असेल, पण एवढ्या रात्री बहुतेक तिचा पती भटकला असेल. अर्णव, इथून जाऊया, मला काहीच ठीक नाही वाटत आहे. असं काही नाहीये, कोणी भटकलं असेल. गोष्ट चालतच होती तर परत त्या दरवाजावरती आवाज येतो आणि हवेमध्ये एक भीतीदायक आवाज तिथे येतो. थांब, मी बघतो की कोण आहे. विराज रागामध्ये दरवाजा उघडतो आणि समोरच त्याच्या एक भीतीदायक व्यक्ती होता, ज्याचा आवाज आणि चेहरा एकदम भीतीदायक होता. अरे दादा, माझी बहीण इथे आहे ना? ती जंगलामध्ये आली होती, भेटतच नाहीये. कोणी नाहीये इथे, जा इथून. विराज रागातच दरवाजा बंद करतो. तेवढ्यातच आयुषी रेंटल हाऊसचा ॲप उघडते आणि फार्म हाऊसचे जुने रिव्ह्यू वाचते. हे बघा, इथे लिहिलंय की रात्रीच्या वेळेला वेगळेच माणसं येतात आणि त्यांच्यापासून लांब राहावा. हा काय फालतू रिव्ह्यू आहे? लोक काहीही लिहितात. काय माहिती ही जागा श्रापित असेल. इथून निघून जायला पाहिजे. पण गाडी खराब आहे, जायचं कसं? हे सगळं लोकल मिथ आहे. झोपा आता. अर्णव, आयुषी आणि विराज झोपलेले असतात. तेवढ्यातच दरवाजावरती जोरजोराने आवाज येतो. तिघांचीही झोप उघडते आणि अर्णव पीप होलने बघतो की बाहेर ती 4 माणसं उभी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती 30 भीतीदायक मुखोटे होते. ते तिथे उभे होते आणि त्यांच्या हातामध्ये कुल्हाडी, तलवार आणि भाले होते. काय झालं? बाहेर कोण आहे? 3-4 नागडे लोक धारदार शस्त्र घेऊन, मुखवटे घालून उभे आहेत. दरवाजावरती जोरजोराने आवाज केला जातो आणि तिघंही घाबरून लपतात आणि ती बाहेरची माणसं भाले आणि तलवारांनी ते दरवाजे तोडायला लागतात आणि काही क्षणातच तो दरवाजा तुटून पडतो आणि ती 4 उघडी माणसं फक्त अंडरवेअरमध्ये चेहऱ्यावरती ती मुखोट लावून त्या खोलीमध्ये येतात. अरे, हे लोक हत्यार घेऊन आलेत, पळा! तिघंही धावतच स्टोर रूममध्ये जातात आणि घरातली सर्व लाईटीही बंद करतात आणि धावतानाच आयुषीच्या पायाला थोडंसं खरचटतं, ज्याच्यामुळे तिच्या पायामधून रक्त येतो. ते 4ही उघडी माणसं, ज्यांच्या चेहऱ्यावरती ते भीतीदायक मुकुटे होते, ते पूर्ण घरामध्ये इकडे तिकडे बघत राहतात. तेवढ्यातच त्यांना फरशीवरती रक्ताचे धब्बे दिसतात आणि ते त्या रक्ताचा पाठलाग करत त्या रूमपर्यंत पोचतात. अर्णव आणि विराज तिथून पळतात, पण लागल्यामुळे आयुषी तिथून धावू नाही शकली आणि ते चौघही तिच्यावरती हमला करतात आणि तिला मारतात. अर्णव आणि विराज बेसमेंटमध्येच लपतात. तिथे त्यांना एक विशाल आणि भीतीदायक मूर्ती दिसते. असं वाटतं की ते कोणत्या तरी शैतानची मूर्ती आहे. ही कसली मूर्ती आहे? अर्णवच्या पायाला रक्त लागतं. खाली हा रक्त कुठून आलं? दोघंही बघतात की खाली आयुषीचं देह होतं आणि तिचं मान कापलेलं होतं आणि शरीरातनं खूप रक्त बाहेर येत होतं, जसं की तिची बली दिली होती. हे बघूनच विराज जोरात ओरडतो आणि विराजचं ओरडणं ऐकून ते चौघही जण त्या बेसमेंटपर्यंत धावत येतात
अर्णव आणि विराज बेसमेंटमध्ये लपण्याचा खूप प्रयत्न करतात, पण शेवटी विराज पकडला जातो आणि अर्णव तिथून कसं तरी पळून जातो. विराजला बघून ते चौघही जण त्याच्यावरती हमला करतात आणि त्या शैतानी मूर्तीजवळ त्याची बली चढवतात. अर्णव त्यांच्यापासनं लपून धावतच बेसमेंटमधून सीडींच्या खाली जाऊन लपतो. ते चौघही उघडे माणसं त्या अर्णवला सगळीकडे बघतात, पण तो नाही भेटत. अर्णव त्या सीडीच्या खाली लपलेला असतो, तर तिथे तेवढ्यातच एक साप येतो आणि त्या सापाला बघून अर्णव जोरात ओरडतो. ओरडणं ऐकून ती चौघही जण तिच्याजवळ धावत येतात आणि त्याला पकडून त्या बेसमेंटच्या शैतानी मूर्तीजवळ घेऊन जातात. जसंच त्याला ते बली देणार होते तेवढ्यातच सकाळ होते आणि सूर्याच्या किरणासमोर ते आपले हत्यार खाली टाकतात. मला का नाही मारलं? तुम्ही कोण आहात? ते आपले मुखोटे उतरवतात आणि त्यांचे डोळे लाल होते, जसं की रक्ताने भरलेली होती. अर्णव त्यामधून दोघांना ओळखतो की ते हेच अनोळखी लोक होती ज्यांनी त्याला लिफ्ट दिलं होतं. अरे, तुम्ही तर तेच आहात ना ज्यांना मी लिफ्ट दिली होती? मग तुम्ही आमच्या मित्राला का मारलं? जर सूर्योदय नसता झाला तर तूही नसता वाचलास. तुम्ही लोक कोण आहात? आम्ही ठेरिया खानदानमधून आहोत, पुराणी हवेलीचे वारीस. आमच्या पूर्वजांचा श्राप आहे, दर रात्री आम्हाला बळी द्यावी लागते, नाहीतर त्यांच्या आत्मा आम्हाला सतावतात. त्यामुळेच आम्ही या फार्म हाऊसला रेंटल वेबसाईटवर किरायाने देतो. जे किरायेदार येतात त्यांची बळी चढते, पण जे पूर्ण रात्र आमच्या नजरेतून वाचून जिवंत राहतात, जसं की तू जिवंत राहिलास, त्याला आम्ही आमच्या खानदानात सामील करून घेतो. आजपासून तू आमच्या खानदानाचा हिस्सा आहेस. मला घरी जाऊ द्या. आता तू घरी नाही जाऊ शकत. एकतर इथे राहण्यासाठी तयार हो, नाही तर आपल्या मृत्यूला स्वीकार कर. अर्णव तिथे राहणं स्वीकारतो. त्याला विशेष मंत्र आणि डरावणी रस्म पूर्ण करून कटारिया खानदानचं त्याला हिस्सा बनवलं जातं. त्याला सुद्धा उघडं आणि एक मास्क त्याला चढवलं जातं. आता त्याला समजतं की एवढी सगळी गाडी इथे का सडत होते, कारण इथे येणारा कधीच परत घरी जात नाही.